नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 9th स्टँडर्ड मॅथ्स 1 चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स वास्तव संख्या. विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. बघा, आपण बघत आहोत वास्तव संख्या रियल नंबर. आता तुम्ही संख्यांचे प्रकार जे आहेत ते यापूर्वी अभ्यासलेले आहेत. काय आहे संख्यांचे प्रकार? बघा या ठिकाणी n, कॅपिटल n इज द नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या असे आपण म्हणतो. नैसर्गिक संख्या स्टार्ट फ्रॉम natural number start from 1 2 3 4 5 6 dash 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 means start from 1 up to infinite. W is the whole number, पूर्ण संख्या असं त्याला मराठी मध्ये म्हटलं जातं. या ठिकाणी होल नंबर जे आहे ते शून्यापासून सुरू होतात. होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 डॅश 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 अप टू इन्फिनिट. त्यानंतर इंटिजर नंबर्स डिनोटेड बाय कॅपिटल आय. इंटिजर नंबर्स म्हणजे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या? तर पूर्णांक संख्या या संख्या रेषेवर जे आपण बघतो, ज्या संख्या असतात त्या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात, इंटिजर नंबर असे म्हणतात. संख्या रेषेवरती आपल्याला माहित आहे आरंभबिंदू 0 असतो. शून्यापासून उजवीकडे धनसंख्या असतात आणि डावीकडे ऋण संख्या असतात. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला आता दिसत आहेत त्याच पद्धतीने मांडणी असते. म्हणजे ह्या सुद्धा बघा डावीकडे अनलिमिटेड जातात तर उजवीकडे सुद्धा अनलिमिटेड जातात. यांना इंटिजर नंबर्स पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर रियल नंबर्स. काय? रियल नंबर्स रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या जी आहे ती क्यू, कॅपिटल क्यू या अक्षराने दर्शवतात. आता हे जे आहेत काय आहे, कशा पद्धतीची संख्या असते रॅशनल नंबर? तर बघा, सपोज p अपॉन q इज द रॅशनल नंबर वेअर p अँड q इज अ सेट ऑफ इंटिजर नंबर्स बट q इज नॉन झिरो. सर्वात महत्वाची कंडिशन आहे q इज नॉन झिरो. कारण कोणते? आता आपल्याला माहिती आहे शून्याने जर एखाद्या संख्येला भाग द्यायचं झालं तर भाग देणं शक्य होत नाही, कारण शून्याचा पाडाच नाही, शून्याचा टेबलच नाही. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, तर p अपॉन क्यू. मग आता p आणि q हे जे आहेत याची किंमत आपल्याला वरती जे इंटिजर नंबर्स दिसत आहेत त्या इंटिजर नंबर्स मधून कोणतीही आपल्याला घेऊ शकतो. ऋण घेऊ शकतो, धन घेऊ शकतो. फक्त एकच कंडिशन आहे की क्यू या ठिकाणी क्यूची किंमत 0 सोडून इतर कोणतीही असावी. तर बघा, अशा प्रकारची जी संख्या मांडणी केलेली असते त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. आर इज अ सेट ऑफ रियल नंबर्स, वास्तव संख्या, जे आपल्या प्रकरणाचं नाव आहे रियल नंबर, वास्तव संख्या. आता या सर्व परिमेय आणि अपरिमेय या संख्या मिळून वास्तव संख्या जी आहे ती वास्तव संख्या तयार होत असते. मित्रांनो लक्षात घ्या. आता खाली जे तुम्हाला दिसतंय शेवटची लाईन जी दिसते ती म्हणजे बघा, n इज अ सबसेट ऑफ w इज द सबसेट ऑफ i इज द सबसेट ऑफ q and q इज द सबसेट ऑफ r. म्हणजेच काय? तर n जी आहे नैसर्गिक संख्या ही w ची सबसेट आहे. w म्हणजे काय? तर होल नंबर्स. म्हणजे n ची ज्या संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व w मध्ये आहेत, किंवा w मध्ये असलेल्या ज्या काही संख्या आहेत त्यातील काही संख्या या n मध्ये आहेत. 0 सोडली तर बाकी सर्व आहेत. म्हणजेच काय? तर n च्या सर्व संख्या w मध्ये आहे, म्हणून n हा w चा उपसंच आहे, सबसेट आहे. त्यानंतर हा जर w बघितला आपण तर ह्या w मधल्या सर्वच्या सर्व संख्या या i मध्ये आहेत, म्हणून w हा i चा सबसेट होतो. त्याचप्रमाणे रियल रॅशनल नंबर्स q, इथे सुद्धा या सर्वच्या सर्व संख्या i च्या q मध्ये असतात आणि q च्या सर्वच्या सर्व संख्या रियल नंबर मध्ये असतात. म्हणजे आपण ज्याप्रमाणे बघितलं की काल आपण मागच्या लेक्चरला बघितलं की सेट, त्यामध्ये युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच म्हणतो. आपण आर ला युनिव्हर्सल सेट असं म्हणू शकतो. लक्षात घ्या, आर इज द युनिव्हर्सल सेट. म्हणजे आर जो आहे हा विश्वसंच आहे आणि यात असलेले सर्वच्या सर्व घटक, यातील जे घटक आहे ते घटक या सर्वांच्या मध्ये येत असतात.
अशा प्रकारे हे जे आहेत हे ज्या संख्यांचे प्रकार आहेत, हे संख्यांचे प्रकार तुम्ही यापूर्वी अभ्यासलेले आहात. ऑलरेडी यू स्टडीड ऑल दिस द टाइप्स ऑफ नंबर्स. सो नेक्स्ट, ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. आता या रॅशनल नंबरचं ऑर्डरचं रिलेशन काय आहे? खूप सोपं आहे मित्रांनो. बघा, P upon Q and R upon S, these are the two rational numbers where Q is greater than 0 and S is greater than 0, means Q and S are non-zero. म्हणजे P छेदी Q आणि R छेदी S ह्या ज्या वास्तव संख्या आहेत, परंतु कंडिशन काय आहे? Q आणि S ह्या ज्या आहेत शून्यापेक्षा मोठ्या आहेत. आता पहिली कंडिशन काय आहे? इफ P इंटू S क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, पहिल्याचा न्यूमरेटर आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर यांची मल्टिप्लिकेशन ही जर पहिल्याचा डिनॉमिनेटर आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर यांच्या गुणाकारा इतकी जर आली, दोघांचा गुणाकार म्हणजे तिरकस गुणाकार केलेला आहे. थोडक्यात लक्षात घ्या, काय आलेला आहे? तिरकस गुणाकार केलेला आहे. मग तिरकस गुणाकार जर सारखा आला तर आपण असं म्हणूया, हे जे दोन रॅशनल नंबर जे आहे ते दोन रॅशनल नंबर इक्वल असतात. P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S. आता हा जो गुणाकार आहे तो गुणाकार सारखा आला पाहिजे. दुसरी कंडिशन काय आहे? जर सेम प्रोसेस गुणाकाराची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे पहिल्याचा न्यूमरेटर दुसऱ्याचा डिनॉमिनेटर आणि पहिल्याचा डिनॉमिनेटर दुसऱ्याचा न्यूमरेटर यांचा गुणाकार करा. जर गुणाकार जर हा P इंटू S जर मोठा आला तर हा Pचा इकडचा जो बघा अंश कोणता आहे? P. मग P वाला रेशनल नंबर जो आहे तो काय असतो? मोठा असतो. त्यानंतर तिसरी कंडिशन, इफ P इंटू S इज लेस दॅन Q इंटू R, दॅन P अपॉन Q इज लेस दॅन R अपॉन S. आता बरोबर याच्या उलट आहे. जर तो लहान आला तर पहिला जो रॅशनल नंबर आहे P इंटू S चा जर गुणाकार जर जो आहे तो जर लहान असेल Q इंटू R पेक्षा, तर आपण असं म्हणूया की P अपॉन Q इज लेस दॅन R अपॉन S. म्हणजे हा जो आहे तो हा लहान मोठेपणा दर्शवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे रूल्स वापरावं लागतात. अतिशय सोपे आहे मित्रांनो, अवघड असं काही नाही. त्यानंतर बघा, परिमेय संख्यांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. काय आहे प्रॉपर्टीज? सी, इफ A, B, C आर द थ्री रॅशनल नंबर्स, देन सपोज वी कन्सिडर A, B, C हे जे तीन आहे, तीन रॅशनल नंबर्स आहे. प्रॉपर्टी बघा, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी दिलेली आहे. या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे काय? क्रमनिरपेक्षता. म्हणजे यामध्ये ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन करताना क्रमाचा कुठलाही फरक त्या क्रियेवरती फरक पडत नाही. म्हणजे A प्लस B करा किंवा B प्लस A करा, सारखंच येणार आहे. तुम्हाला जर म्हटलं की 4 प्लस 5 किती येतात? 9 आणि 5 प्लस 4 9च येणार आहे. आलं लक्षात? अशी जी प्रॉपर्टी आहे याला म्हणतात कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीज. त्या मल्टिप्लिकेशनमध्ये पण तसंच आहे. बघा, A इंटू B इज इक्वल टू B इंटू A, म्हणजे 4 इंटू 5 करा किंवा 5 इंटू 4 करा, गुणाकार 20 येणार आहे. ओके. सो सेकंड इज द असोसिएटिव्ह, म्हणजे साहचर्य, त्याला मराठीमध्ये म्हणतात साहचर्य. जो मराठी माध्यमचे मुलं आहे त्यांनी लक्षात ठेवा. क्रमनिरपेक्षता झाल्यानंतर साहचर्य म्हणजे काय? बघा, तीन रॅशनल नंबर आहे. आता जर पहिल्या दोन रॅशनल नंबरची बेरीज केली आणि त्या जर तिसरा रॅशनल नंबर जर आपण ऍड केला, तर या ठिकाणी जी बेरीज येते तीच बेरीज जर दुसऱ्या आणि तिसऱ्याची बेरीज करून पहिला रॅशनल नंबर त्याच्यात ऍड केला तर तितकीच येणार आहे. म्हणजे इथे सुद्धा ऍडिशनचं जे आहेत काहीही फरक पडत नाहीये आपल्याला. बघा, समजा 1 अधिक 2 अधिक 3 जर केलं, आता 1 आणि 2 ची जर बेरीज केली, A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 2, C इज इक्वल टू 3. आता पहिल्या याच्यामध्ये आपण बघा 1 अधिक 2 3 होतात आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले 6. आता इथे याची किंमत 1 आणि आता 2 आणि 3 ची बेरीज करा 5. 5 मध्ये 1 मिळवा 6, म्हणजे बेरीज कशी पण केली तरी ती 6च येणार आहे. मल्टिप्लिकेशन बघा, इथं गुणाकारामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही, गुणाकार सुद्धा सारखाच येतोय. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आयडेंटिटी, अविकारक. म्हणजे काय? तर कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवला तर येणारं उत्तर जे आहे तीच संख्या असते. म्हणजे 4 प्लस 0 केलं तर 4च येणार आहे, 0 प्लस 4 केलं तरी 4च येणार आहे. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये 0ला मात्र A ने जर मल्टिप्लिकेशन केलं तर 0 येणार आहे. 0ला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर 0 येतं. मात्र इथं कोणत्याही संख्येला जर एकाने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येतं. जसं ऍडिशनमध्ये कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येमध्ये 0 जर मिळवला तर बेरीज जी आहे तीच संख्या येते. त्याप्रमाणे हे जे मल्टिप्लिकेशन जे आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये कोणत्याही संख्येला जर
एकाने जर आपण गुणलं तर येणारा गुणाकार ही तीच संख्या असते. लक्षात घ्या. इन्व्हर्स म्हणजे व्यस्त. इन्व्हर्स म्हणजे काय? व्यस्त. ॲडिशन मध्ये ए चा इन्व्हर्स काय असतो ॲडिशनचा? मायनस ए. प्लस ए चा मायनस ए आणि मायनस ए चा प्लस ए. दोघांची जर ॲडिशन केली तर 0 होणार आहे. साहजिकच आहे ना. 2 वजा 2. 2 चा इन्व्हर्स वजा 2. दोघांची बेरीज 0. ओके. मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतं? इन्व्हर्स म्हणजे काय असतो? अंश आणि छेद यांची आदला बदल होत असते. आता ए चा इन्व्हर्स काय? 1/a. मी जर म्हटलं 1/4 त्याचा इन्व्हर्स 4. 5 चा इन्व्हर्स 1/5. ओके. त्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर काय येणार आहे? उत्तर 1 येणार आहे. लक्षात घ्या. बट ए इज नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. ही झाली प्रॉपर्टी. त्याच्यानंतर डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. टर्मिनेटिंग म्हणजे काय? तर खंडित. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय? अखंडित. परंतु इथं काय? नॉन टर्मिनेट होणे. आपण म्हणतो ना, यू आर टर्मिनेटेड, यू आर डिसमिस, बरोबर की नाही? त्याप्रमाणे टर्मिनेटिंग म्हणजे काय? तर टर्मिनेटिंग म्हणजे खंड पावणे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड, खंड पावत नाही. आणि रिकरिंग म्हणजे काय? पुन्हा पुन्हा त्या संख्या ज्या आहे, विशिष्ट संख्या ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा येत असतात, त्याला रिकरिंग म्हणतात. नॉन रिकरिंग म्हणजे काय? त्या संख्या पुन्हा पुन्हा येत नाही, दरवेळेस वेगवेगळ्या संख्या येत असतात. आता तुम्ही उदाहरणामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, 2/5 इज इक्वल टू 0.4. म्हणजे जर आपण दोनाला जर 5 ने भाग दिला, हे बघा या पद्धतीने इथं भाग दिलेला आहे. पहिल्यांदा शून्याचा भाग जातो, 2 उरतात. आता 0 घ्यायचंय, परंतु 2च्या नंतर 0 नाही, म्हणून डेसिमल पॉईंट घ्यायचा. आणि 20 झाले, मग डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर 0 यायचा. मग 0 झाल्यानंतर 20 येतात. बघा 20 आणि 5ला जर 4 ने गुणलं तर 20 येतात. म्हणजे 4चा भाग जातो आणि आपली बाकी रिमाइंडर जे आहे ती 0 उरते. म्हणजे भाग गेला 0.4चा. इथं कम्प्लीट भागाकार गेलेला आहे, पूर्ण भाग झालेला आहे. बाकी ज्यावेळेस 0 येते त्यावेळेस भाग पूर्ण गेलेला असतो, बरोबर नाही? इफ रिमाइंडर इज 0 देन so question is the 0.4. So division here complete. Now second, what is the second example? 17/36. म्हणजे 17ला 36 ने भाग द्यायचा. या ठिकाणी बघा 0.472222 डॅश 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 म्हणजे काय? याचा अर्थ अनलिमिटेड पर्यंत 2 जाणार आहे. मग तो कसा लिहितात? डोक्यावरती पॉईंट देतात, टिंब देतात, किंवा आडवी रेष दिली तरी चालेल. फक्त जो अंक डबल येतोय त्याच अंकाच्या डोक्यावरती टिंब द्यायचा, किंवा त्याच अंकाच्या डोक्यावरती आडवी रेष द्यायची असते. त्याला आपण बार म्हणूया. काय म्हणूया? बार. बघा 36 ने जर आपण 17ला जर भाग दिला तर पहिले 0चा भाग गेला, इथं 17 जसे तसे आले. आता 0 घ्यायचा आहे, म्हणून डेसिमल पॉईंट 0 आला, 170 झाले, 170. 36ला बघा 4 ने भाग जातो. 36ला 4 ने गुणलं की 144 होतात. 170 वजा 144 26. किती येतात? 26. आता वजाबाकी 26 आली, पुन्हा 0 घ्या, परत 7चा भाग जातो, 252, परत 80. आता 72 म्हणजे 36 जुने 72, 8 उरतात. पुन्हा 8 उरल्यानंतर 80 होतात. परत 2चा म्हणजे 72, म्हणजे 2चा भाग गेला 72, परत 80 वजा 72 2, परत 0 घेतला 20, 80 सॉरी 8 उरले. 0 म्हणजे 80, 8 उरतात, 0 घेतले जातो, 80 होतात, परत 2चा भाग जातो म्हणजे 72. अशी ही क्रिया जी आहे ती कंटिन्यू चालत राहणार आहे. म्हणजेच 0.472222 डॅश 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 डॅश. म्हणजे हा जो आहे 2चं रिपिटेशन झालेलं आहे, म्हणून 2च्या डोक्यावरती बार इथं बघा, किंवा आडवी रेष, ह्यापैकी कोणतेही एक तुम्ही देऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही डेसिमल म्हणजे ही जी आहे रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये रूपांतर करू शकतात आणि दिलेली संख्या जी आहे ती आयडेंटिफाय करू शकतात, वेदर इट इज टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. ओके. आता कुठलीही संख्या आपल्याला जर लिहायची झाली तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टर्मिनेटिंग आहे, परंतु ती नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगमध्ये लिहायची झाली तर इथं काय द्यायचं? 4च्या पुढं 0 देत चालायचं. ती आपल्याला लिहिता येते. पुस्तकात तुम्हाला उदाहरण विचारलेलं आहे. त्यानंतर टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन P/Q फॉर्म. अतिशय महत्त्वाचं उदाहरण जे आहे, हे उदाहरण परीक्षेला 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. चाचणी परीक्षा असेल, फर्स्ट टर्म असेल, हे उदाहरण विचारलं जातं आणि हे तितकंच सोपं आहे. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो.
बघा, व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल? एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 0.77 डॉट 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 मीन्स इट इज द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. इट इज इन द फॉर्म ऑफ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. सो इन पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आपल्याला तयार करायचं आहे. तर काय करायचं, दिलेली जे आहेत डेसिमल ते आपल्याला ती संख्या जी आहे ती नंबर जी आहे तो एक्स कन्सिडर करून घ्यायचा. म्हणजे एक्स इज इक्वल टू 0.777 डॉट डॉट डॉट. मग आपण तो कसा लिहू शकतो, 0.7 डॉट किंवा बार, कारण की 7चं रिपिटेशन झालेलं आहे ना. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस एकच अंक रिपीट होतो आहे म्हणून या x ला 10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 10x इज इक्वल टू, आता 10 ने मल्टिप्लाय केलं एक डेसिमल उजव्या बाजूला सरकेल, म्हणजे एक 7 कुठे येईल, शून्याच्या जागी येईल. बघा इथं 7.7 डॉट येणार आहे. मग आता हे जे पहिलं इक्वेशन एक मिळणार आणि 10 ने गुणल्यानंतर दुसरं इक्वेशन मिळणार, मग त्या दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे 10x मायनस एक्स. बघा इथं हे झालेलं तुम्हाला दिसतंय. आणि जर दोन संख्यांचं रिपिटेशन झालेलं असेल, बघा इथं चौकटीमध्ये दिसतंय 0.7272, म्हणजे 72चं रिपिटेशन झालेलं आहे. 72चं रिपिटेशन झाले म्हटलं दोन संख्या म्हणजे 100 ने गुणायचं, एकावर 2 शून्य द्यायचा. एक संख्या असेल तर एकावरती एकच शून्य द्यायचं, म्हणजे 10 होतात. दोन संख्या असेल तर 100 ने, तीन संख्या असेल तर 1000 ने. या पद्धतीने आपण क्रिया करायची आहे. आता 10x मायनस एक्स इज इक्वल टू, बघा 7.7 डॉट मायनस 0.7 डॉट. आता हे डॉट डॉट कॅन्सल आहे ना, 7 मायनस 0 7, आणि 10 मायनस एक्स 9x. हा 9 तिकडे पाठवायचा, 7/9 होणार आहे. म्हणजे झालं का, हे बघा इथं आपल्याला रॅशनल नंबर मिळालेला आहे 7/9, बरोबर की नाही. सो रिअल नंबर मिळालेला आहे 7/9. म्हणजे हे जे आहे 0.77 डॉट 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 याचं रूपांतर आपण पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये जे आहे ते रॅशनल नंबरमध्ये आपण केलेलं आहे. त्यानंतर एक्सप्रेस रिकरिंग डेसिमल, आता 7.529 डॉट 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 इन पी अपॉन क्यू फॉर्म. आता ह्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर हे तीन डिजिट जे आहे ते रिपिटेशन होत आहेत, 529 529 529. एक्स इज इक्वल टू ते नंबर कन्सिडर करायचा आणि जे रिपिटेशन झालेलं आहे त्याच्यावरती बार द्यायचा. आता इथं डॉट देऊन चालणार नाही, डॉट एकाच याच्यावर दिला जातो. आता इथं आडवी रेष द्यायची. मग आता तीन नंबर जे आहे, तीन डिजिट जे आहे ते रिपिटेशन झाले म्हणून 1000 ने मल्टिप्लाय करायचं, एकावर 3 शून्य 1000 होतात. मग आता ते केल्यानंतर बघा हे 3 इकडे येणार, गुणल्यानंतर म्हणजे 7529.529 बार. आता काय करायचं, पहिलं इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशनची वजाबाकी करायची, म्हणजे 1000 एक्स वजा एक्स आपल्याला उरतात 7522. आता हा जो 999 आहे, 1000 मधून एक गेला तर 999. तो आपण काय करणार आहोत, तिकडे मल्टिप्लिकेशन होणार आहे, इकडे डिव्हिजन होणार आहे, इकडे मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून x इज इक्वल टू 7522 डिवायडेड बाय 999. आपल्याला ही संख्या मिळालेली आहे पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये. म्हणजे अशा पद्धतीचे उदाहरणं अतिशय सोपे आहेत, तुम्हाला समजले असतीलच. सराव करायचा घरी, काय अडचण आली तर विचारायचं. आहे प्रॅक्टिस सेट. बघा, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इन टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. सरळ सरळ भागाकार करून बघायचं या संख्येचा, आणि त्या टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. आता हे डेसिमल फॉर्म मध्ये फक्त भागाकार करायचा, डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे 0 पॉईंट मध्ये उत्तर काढायचं. आणि तिसरा क्वेश्चन जे आहे पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये, आता पहिला जो आहे 6 रिपिटेशन झाले म्हणजे याला 10 नेच गुणणार आपण. त्यानंतर इथं बघा दोन संख्यांचं रिपिटेशन झालंय 37चं, म्हणून इथं 100 ने गुणणार. त्यानंतर इथं सुद्धा 2 आहे म्हणजे 100 ने, इथे 2 आहे 100 ने, आणि इथं 3 आहे म्हणजे 1000 ने गुणणार. अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरणं जे आहेत ते घरी सोडवायचे मित्रांनो. काही अडचण आली तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मला संपर्क साधायचा. धन्यवाद. थँक्यू. हॅव अ गुड डे.